नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. गणपती बाप्पांचं आगमन अगदी काही दिवसांवर आलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मी तुमच्यासोबत गणपती डेकोरेशनच्या आयडिया शेअर करणार आहे. माझा प्रयत्न नेहमी असा राहतो की या गणपती डेकोरेशनच्या आयडिया युनिक आणि बनवायला सोप्या असायला पाहिजे. चला मग पटकन आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. मागच्या वर्षी आपण PVC पाईप्स वापरून गणपती डेकोरेशन कसं करू शकतो या रिलेटेड 3-4 आयडियाज मी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या आणि त्या आयडियाज तुम्हाला खूप आवडल्या. तुमच्या कमेंट्सवरनं मला ते समजत होतं. गेले काही वर्ष मी तुमच्यासोबत गणपती डेकोरेशनच्या आयडियाज शेअर करते. जवळजवळ 15पेक्षा जास्त आयडियाज मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला जर या आयडियाज बघायच्या असतील तर आपल्या चॅनलवरती सेपरेट गणपती डेकोरेशनची एक प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला हे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील. मी तुम्हाला स्क्रीनवरती आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि त्याचे साइजेस काय असणार आहेत ते सर्व डिटेल्स दिलेले आहेत. स्टेप नंबर 1, या डेकोरेशनसाठी आपण अशा लाकडी पट्ट्या वापरणार आहोत ज्या तुम्हाला इझिली जवळच्या प्लाय शॉप किंवा हार्डवेअर शॉपमध्ये मिळतील. इथे मी 2 प्रकारच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत. एक अशी मोठी बॉटम पट्टी आणि दुसरी अशी अर्धगोलाकार पट्टी. आता या ज्या पट्ट्या आहेत मी त्याच दुकानातून माझ्या साईज प्रमाणे कट करून घेतल्या. तुम्ही या पट्ट्या घरी हेक्झो ब्लेडने सुद्धा कट करू शकता. स्टेप 2, सर्वात आधी या जाड पट्ट्यांची आपण एक आयताकृती फ्रेम बनवणार आहोत. त्यासाठी मी असे हे बारीक खिळे वापरतीये. ही जी फ्रेम आपली रेडी झाली आहे ती 4 बाय 3.5 फुटाची आहे. आता या फ्रेममध्ये आपल्याला एक जाळीचा पॅटर्न बनवायचा आहे. तर त्यासाठी मी अशा अर्धगोलाकार ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या 6 पीसेस घेतलेले आहे. याची साईज आहे 4 फूट आणि या ज्या पट्ट्या आहेत त्या मी 5-5 इंचावरती डाव्या आणि उजव्या साईडला लावून घेतल्या. आता पुढे या पट्ट्यांवरती आपल्याला आडव्या पट्ट्या लावायच्या आहेत. तर त्यासाठी मी या पट्ट्या 15 इंचावरती कट करून घेतल्या. टोटल आपल्याला या 14 पीसेस लागणार आहेत. तर अशा प्रकारे आपलं हे जाळीचं पॅटर्न म्हणजेच आपलं बेसिक स्ट्रक्चर रेडी झालेलं आहे. आता पाहूयात स्टेप नंबर 3. आता या आपल्या लाकडी फ्रेमला फिनिशिंग येण्यासाठी मी इथे गोल्डन ॲक्रेलिक कलर घेतलाय आणि तो संपूर्ण फ्रेमला देऊन घेतला. तसंच आपल्या या फ्रेमला डेकोरेशन ॲड करण्यासाठी मी इथे अशा छोट्या प्लॅस्टिकच्या घंट्या घेतलेल्या आहेत. त्या तुम्हाला सहज बाजारामध्ये मिळतील जिथे क्राफ्टचं सामान मिळतं किंवा ऑनलाईनही या मिळतील. ऑनलाईन मिळत असतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता या ज्या घंट्या आहेत त्या या अशा एका सोनेरी धाग्याने एक चौकोनात बरोबर मध्ये बांधून घ्यायच्या. टोटल आपल्याला या 48 घंट्या लागणार आहेत. आता पुढे या जाळीला मागे आपल्याला कलर ॲड करायचा आहे. तर कलर ॲड करण्यासाठी मी इथे पिंक वेल्वेटचं एक कापड घेतलेलं आहे आणि ते मी असं मास्किंग टेपच्या साहाय्याने फ्रेमला चिटकवून घेतलं. इथे ब्राईट पिंक कलरच्या ऐवजी तुम्ही इथे डार्क जांभळा कलर, निळा कलर किंवा लाल कलर सुद्धा यूज करू शकता. तो सुद्धा खूप सुंदर दिसेल. आता आपला बेसिक बॅकड्रॉप रेडी झालेला आहे. आता करूया गणपती बाप्पाची थोडीशी आरास. तुम्हाला हे गणपती डेकोरेशन कसं वाटलं हे मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही जर हे गणपती डेकोरेशन घरी बनवलं तर त्याचे फोटोज माझ्याशी इंस्टाग्रामवरती तुम्ही शेअर करू शकता. तसंच नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.